नाणेफेक झाली का तत्पूर्वी? नसेल झाली तर निशाण पाटील नाणेफेक करून घ्या. एके फायटर्स कुरुल विपक्ष दिनेश लाल देवलभेस लीग पर्व चौथे 2025 मध्ये ही चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय अनंतराव गुल्ली साहेब शिवसेना तालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरा सामना मार्ग आणि या चौकाला धाव संख्या होती ती म्हणजे 70 धावा आणि आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर काटमने वनवली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 71 धावांचं लक्ष ठेवले ते म्हणजे सिद्धिविनायक पुणे या संघासमोर. धन्यवाद. छान सुंदर समालोचन करताना आपण पाहिलं निधय गुंगळी यांना. छोटा समालोचक आहे, त्याला एक संधी दिली आणि खरं तर अशी संधी देणं सुद्धा गरजेचं आहे. फार सुंदर समालोचन झालं. तर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात एमसी फायटर काटमते वडवली संघाने 5 षटकामध्ये 70 धावा केल्या. तर जिंकण्यासाठी युकाश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक पुणे या संघाला 5 षटक आणि 71 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने 71 धावा काढणार. तत्पूर्वी आणखी एक समालोचक आम्हाला जॉईन झालेले आहेत. तर निशांत पाटील समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले. सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. एक समालोचक म्हणून एक मोठं नाव आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं ते म्हणजे सन्माननीय निशांत पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं स्वागत करतोय. तर एका इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पाहूया दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय. चेंडू कसा देतोय पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितोय ज्यांनी पुरस्कृत केली ही स्पर्धा अर्थात सर्वांचे लाडके आमदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ दलवी पुरस्कृत ग्रामीण प्रीस्ता हे चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. अर्थात फलंदाजी करताना एमसी फायटर्स काटमते वडवली संघाने 5 षटकामध्ये 70 धावा केल्या. तर जिंकण्यासाठी 71 धावांची गरज. आपण बोलतोय या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जिथे खऱ्या अर्थानं नेक्स्ट सामन्याचा टॉस होणार आहे. माझ्या समोर त्या ठिकाणी एमके फायटर्स क्रू या संघाचे संघनायक आहेत गौरव पाटील आणि त्याच वेळेला अर्थातच गिरीश देवघरसे